व्हॉट्स अप गायज, गुड आफ्टरनून. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, बेरोजगार के ब्लॉग्स. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी एक नवीन सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी माझी डेली लाईफ दाखवतो, मी काय करतो काय नाही. आणि आज तर मुंबईमध्ये खूप डेंजर पाऊस चालू आहे. म्हणजे 2-3 दिवसापासून चालूच आहे पाऊस, बट आज खूपच जास्तच आहे. आज सकाळपासूनच पाऊस चालू आहे, म्हणजे 2-3 दिवस झाले आहेच पाऊस, बट आज जास्तच आहे. म्हणून कुठे बाहेर जायचं इच्छा पण नाही होते. आज जन्माष्टमी पण आहे, संध्याकाळी आम्ही जाऊ हंडी वगैरे बघायला इकडे आसपास कुठेतरी. बट आज तर बाहेर डेंजर पाऊस आहे. एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. आत्ता थोडा वेळ झाला उठलो आहे, 2 वाजले. नाश्ता वगैरे केला, टाईमपास करतो आता. आजचा ब्लॉग जास्त म्हणजे काय असं इंटरेस्टिंग असेल, कारण की आज मी जास्त मोस्टली तर घरीच असेल, जास्त काय करणार नाही. मी ॲक्च्युली तुम्हाला या ब्लॉगमध्ये म्हणजे थोडे म्हणजे 2025चे बेस्ट क्लिप्स दाखवेल तुम्हाला. म्हणजे असं याच्यामध्ये दाखवेल तुम्हाला, काय बोलतात ना त्याला, अरे आपण काय बनवतो ते, जे पण बनवतो ते म्हणजे आपण असे कंपायलेशन बनवतो ना, तशा याच्यामध्ये तुम्हाला 2025चे बेस्ट क्लिप्स, म्हणजे मी काय काय केलं त्याचे क्लिप्स दाखवेल. मी असे छोटे क्लिप्स दाखवेल बस. अजून काय, आता थोडं यूट्यूब करेल, थोडं टाईमपास करेल, काहीतरी कॉन्टेंट लिहिल, कारण की आता गणपती पण येत आहेत, त्याचं पण एक आहे काम. मग कॉन्टेंट पण लिहायचं आहे गणपतीसाठी, काय काय करू शकतो सगळं बघेल आता. आणि लिस्ट पण तयार करायची आहे मला. माझ्यावरती खूप साऱ्या जिम्मेदाऱ्या आहेत, म्हणजे प्रसादाची जिम्मेदारी माझ्यावरती आहे. मग त्याच्यानंतर अजून खूप काय काय जे बघायचं आहे, ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, खूप जंक्शन टेन्शन आहे, सगळं करायचं आहे. तर ते पण बघूया कसं करायचं आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट गाईज. तुम्ही तोपर्यंत हा कंपायलेशन बघा. हाय गायज, तुम्ही सगळे कंपायलेशन व्हिडिओज, मॉन्टाज, मला आत्ता आठवलं, मॉन्टाज बोलतात. छोटासा मॉन्टाज होता, तो बघितला असणार तुम्ही. संध्याकाळ झालेली, आज दिवसभर काहीच नाही गेलेले, म्हणून मी जास्त काही ब्लॉग केला नाही, कारण की मी दिवसभर अक्षरशः घरी बसलेलो, कारण की बाहेर खूप डेंजर पाऊस होता. आता मी खिडक्या बंद करून घेतल्या, कारण की सगळी हवा आतमध्ये येते, त्याच्यामुळे मी बंद केली आहे. पण दिवसभर पाऊस, काल रात्रीपासून ॲक्च्युली पाऊस खूप जोरात चालू आहे. आणि मी बोलतो आहे की मुंबई आज पूर्ण रात्र जर पाऊस पडला तर मुंबई इज अंडर वॉटर गाईज. मग आम्ही पण इथून बोलणार आय एम अंडर द वॉटर, प्लीज सेव्ह मी, आय एम अंडर द वॉटर, असंच होणार आहे आमचं. बाय तरी आमच्या इकडं तरी एवढं पाणी नाही भरत. त्या साईडला अंधेरी, सांताक्रूज, म्हणजे जिथे असं, इथे कसं इथे मॅनग्रुव्ज वगैरे खूप आहेत. म्हणजे मी एकदम पाण्याच्या तिकडे राहतो, एकदम जवळ. तर आमच्या इथे कसं आहे की मॅनग्रुव्ज खूप सारे, तर आमच्या इथे पाणी साचत नाही. आणि आम्ही थोडं हाईटवरती राहतो, त्याच्यामुळे पाणी सगळं स्लोपनी खालती निघून जातं. बट त्या सगळ्या साईडला कसं आहे, तिकडे म्हणजे ते सबवेज वगैरे खूप काय तर तिकडे म्हणजे ना खूप पाणी भरतं, डेंजर. अक्षरशः गाड्यांच्या हातामध्ये पाणी जातं, एवढं पाणी भरतं तिकडे. बट ठीक आहे, आता मुंबई काय करू शकतो आपण. इतना तो मुंबई में रहने के लिए सहना पडेगा ना गाइस, थोडा तो करना पडेगा. आता काय नाही, आता असं आहे की आता मी थोडं खालती झालं, काही सामान आणायचं. पण त्याच्यानंतर सम्याक, म्हणजे माझा जो फ्रेंड जो 2nd फ्लोअरवरती राहतो, त्याचं घर खाली आहे. तर मग आम्ही सगळे तिथे भेटतो आता. आज रात्री सगळेच येत आहेत, म्हणजे पूर्ण गँग येते, जेवढी पण गँग आहे माझी, 9-10 म्हणजे 8-9 जण, 8 तरी जण असणार, 7 मॅक्झिमम, 7 तर बोलू शकतो मी, कारण की उद्या संडे आहे आणि सगळ्यांना सुट्टी आहे. तर सगळे येत आहेत, टाईमपास करणार, फालतूगिरी करणार, तो पण ब्लॉग करणार मी. पण आता मोस्टली मी चाललो आहे खालती थोडं सामान आणायला. तर मग मी तुम्हाला दाखवतो खालती मुंबईचा पाऊस कसा आहे. हे बघा,
एकदम डेंजरस पाऊस पडतोय, काहीच नाही करू शकत. म्हणजे जर बाहेर गेलो असंच विदाऊट छत्री विदाऊट विंडशीटर तर फुल भिजणार. तर म्हणून तो पण एक स्ट्रेस आहे. आता जातो आहे वॉचमॅन अंकलकडून छत्री घेणार, त्यांची छत्री घेऊन जाणार सामान आणायला, आणि मग त्याच्यानंतर घर पे फुल बारिश. बाय. काय कुठं जाणार तू? घरीच आहे तो. मित्राच्या घरी आलेलो आहे आणि तो दरवाजा उघडत नाही आहे. काहीतरी कार्यक्रम चालू असेल म्हणून दरवाजा नाही उघडत आहे. मला तर असंच वाटतं, नाहीतर झोपला असेल. पिनाले हे असू शकतं. तुला काय वाटतं? काय करतो तो? नागडा आला बघा बाहेर. कोण आला? अरे ओ बजरा आहे. किटकॅट चोरी करून घेऊन आलाय घरी. किटकॅट भेटलेला मला. नागडा आहे आणि एकटा आहे घरी, म्हणजे समजा आता काय करत असेल तो. काय करणार? घरात कोणी पण नाही. झोपलेला आहे. लेट आहे. टी बघायला बसलोय आणि हा काहीतरी किटकॅटवरती स्कॅन करतोय की त्याच्यावरतून त्याला 10 रुपये भेटणार आहे असं तो बोलतोय. कुपन आहे त्याच्यावरती. स्कैन कर इसको. मैं मेरा ब्लॉग चालू है, मैं कैसे स्कैन करूँ? अभी तो अभी रुकना पड़ेगा फिर. थांबा मी स्कॅन करतो, मग बघतो 10 रुपये भेटतात का. ही वाली किटकॅट तर स्कॅन नाही होते, कारण की यांनी हार्डली येते किटकॅट खायला. तर आता तो स्वतःच्या करून दुसरी किटकॅट घेऊन येतोय की त्याच्यावरती स्कॅन करूया. तर बघू त्या किटकॅटवरती स्कॅन होतं की नाही. आता मी टी व्ही चालू करून बसलो आहे, घरात कोणी पण नाही. आता थोडं टाईमपास यूट्यूब करणार. आजूबाजूलाच राहतात, गेल्या आता स्वतःच्या घरी. बाजूला फुल टेडी बाय. ओ माय गॉड, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बसले इथे. आपण त्यांना डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. आपण आता थोडं यूट्यूब बघू. आता हा आला किटकॅट घेऊन आला, बघू होतं का. व्हॉट इज अप गाईज. झोपून गेलेलो मी, माझ्या मित्राच्या घरी आहे मी. झोपलो नव्हता ॲक्च्युली, थोडा डोळा लागलेला. तर सीन असा होता की आमचा प्लॅन झालेला दहीहंडी बघायला जायचा. आम्ही हॉलमध्येच बसलेलो, टाईमपास करत होतो. प्लॅन झालेला दहीहंडी बघायला जाऊया, पण एवढा पाऊस आहे बाहेर, एवढा डेंजर पाऊस आहे ना, बाप रे. माझा एक मित्र बाहेर होता, त्यांनी फोन केलेला. तो बोलला की दहीहंडी तर सगळीकडेच चालू आहे, बट एवढं गर्दी आणि एवढा पावसात लोक उभे आहेत ना, आणि पावसात भिजायची जरा पण इच्छा नाही आहे. आता बसलो इकडे, मित्र येतील टाईमपास करतील, बघू काय करायचं आता. पण हा व्लॉग मी आजचा इथेच संपवतो. तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि शेअर करत जा माझे रील्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.